ग्रामीण भागात दुतर्फा रस्त्याने वृक्ष डौलदार असताना त्यांना आग लावतात आणि काही मोठे वृक्ष डौलदार त्या आगीमध्ये कोलंबून पडतात. परंतु ते कोलमडून पडलेले वृक्षच तोडून नेत नाही, तर इतरही झाडे कापून अवैध लाकूड तस्कर घेऊन जातात. परंतु वन विभाग आणि सामाजिक वनीकरण हे बघ्याच्या भूमिकेत आहेत असे यावरून यांच्यात काही मिलीभगत आहे का? यांच्याशी संपर्क केला असता ते दोघेही एकमेकांच्या अंगावरचे घोंगडे फेकून देतात. ते म्हणतात आमच्याकडे नाही, ते म्हणतात आमच्याकडे नाही. शासन एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा यासाठी करोडो रुपये खर्च करते, परंतु अंजनगाव ते अकोट राष्ट्रीय महामार्गावर रात्री दुतर्फा असलेल्या एका बाजूने कुणीतरी आग लावून त्यामध्ये एक लिंबाचे मोठे वृक्ष कोलमडून पडले. त्याचाच फायदा घेऊन बाजूचे 4 मोठे 50 ते 60 वर्षाच्या आधीचे लिंबाचे हिरवेगार वृक्ष कापून नेले. ही जबाबदारी कोणाकडे? अशा प्रकारे अवैध वृक्ष कटाईवर कोण लक्ष देईल? त्यामुळे अवैध वृक्ष कटाईवाले मोठ्या प्रमाणात फेपावले, परंतु यांच्यावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही नाही. काहीतरी थातुरमातुर गुन्हे दाखल करून अधिकारी मोकळे होतात. त्यामुळे मोठ्या वृक्षांचा ऱ्हास होत आहे. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव, सुरजी.